हे दिलेले फ्रिक्वेन्सी, हे दिलेले कम्युनिटी फ्रिक्वेन्सी लेस दॅन काढलेली आहे. तुम्हाला करायचं काय, CF लेस दॅन प्लॉट करायची. इथे काय करायचं, वर्गवारी करायची. वर्गवारी म्हणजे काय, इथे तुम्हाला वर्गवारी आहे 5 ते 10, 10 ते म्हणजे 5चा गॅप आहे. 5, ओके, 10, 15, 20, 25 आणि 30. ही वर्गवारी आहे. वर्गवारी नेहमी एक्स ॲक्सिसला घ्यायची. आता ही CF लेस दॅन कुठे घ्यायची, इकडे घ्यायची. लेस दॅन ग्रेटर दॅन नेहमी इकडे घ्यायची. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, ही जी तुम्ही ऍड केलेलं आहे CF लेस दॅन, जर तुम्ही मध्यमांक काढताना पण काढता तर हे याचा क्रम जर बघितला तर इथे 50 ही हायेस्ट आहे. ओके, तर 50 हायेस्ट असल्यामुळे तुम्ही इथे सरळ सरळ 5, मी 10, 20, 30, 40, 50 पण घेऊ शकता. पण मग सोपं काय, 5, 10, 15, 20, 5चा पाडायला यायचा, दुसरं काय नाही. 25, 30, 35, 45 आणि आता हे प्लॉट करायचं. काय करायचं आहे प्लॉट, CF लेस दॅन. CF लेस दॅन किती दिलेलं आहे, 8 दिलेलं आहे. तर 5 to 10 मध्ये 8. आता हे इकडचे नंबर बघायचे, 10, 15, जे लोअर एंडचे, लोअर लिमिट, अपर लिमिट. ओके, अपर लिमिट, हे अपर लिमिट असतात, हे लोअर लिमिट असतात. तर 10 बघायचं. तर 10ला किती आहे, 8 आहे. तर 10ला येत आहे 8. 8 कुठे बरं, 10 बरोबर 5 आणि 10च्या मध्ये 8 असेल. तर हे 7.5 आहे. नंतरची लाईन जी आहे ना ती 8 आहे, बरं का. म्हणून उदार पेन्सिल पाहिजे. नंतर पेन घ्या, पेन घ्या. ते पेन नको आहे ना, तिला नाही चालणार. असा गोल रंगवाला पेन्सिल पाहिजे. तुटली तर तुझी मध्ये शॉप करूया. नंतर 20 आहे. ओके, 10 ते 15 मध्ये 20 आहे. 20 कुठे आहे, इकडे. नंतर किती आहे, 35 आहे. 15 ते 20 मध्ये, म्हणजे 20च्या अगेन्स्ट किती करायचे आहेत, 35 प्लॉट करायचे. 15च्या अगेन्स्ट किती केले आहेत आपण, 20 आहेत ना. 10च्या अगेन्स्ट, 15च्या अगेन्स्ट 20 आहेत. 20च्या अगेन्स्ट किती आहेत, 35 आहेत. 35 कुठे आहेत, 35 एक्झॅक्टली इकडे आहे ना. अरे 10, 15, 20 ना. 5 ते 10, 10 ते 15. 10ला आपण केलेत 8, 15ला केलेत किती, 20 आणि 20ला किती गेलेत, 35. बरोबर आहे. हा, 20ला 35 केलेत. 25ला किती, 45. 30ला 50. हा, 30ला 50. मोठे बॉक्स नाही वाटत सर. हे CF लेस दॅन आहे. आता स्केल डिफाईन करायची. आता ती आधीच करायला हवी होती. हे खरं पेनानेच लिहित जा, कारण पेन हे इथे ना पेनानेच तुम्ही लिहिलं चांगलं असतं. एक्झाममध्ये अलाउड करतात पेनाने. हा, पेनाने काय लिहायचं, एक्स ॲक्सिस ठळक दिसतं का, 1 सेंटीमीटर इक्वल टू एक्स ॲक्सिसला 5 युनिट्स म्हटलंय. 5चा गॅप आहे ना. आणि वाय ॲक्सिसला किती घेतलंय, 1 सेंटीमीटर 5च युनिट घेतलं. ते त्याच्या एक्झाममध्ये 10 युनिट घेतलं होतं आपण 1 सेंटीमीटर. तुम्हाला तसं उदाहरण दिलं होतं. ह्याचे ते 5च आहे. तर 5च युनिट हे डिफाईन करायचं. हे तुमचं संचित वारंवारिता लिस्ट आहे. ग्रेटर दॅन कसं काढायचं, ग्रेटर दॅनमध्ये CF ग्रेटर दॅन बनवायचं आणि ही आहे फ्रिक्वेन्सी खालनं ॲड करायच्या. हे 5 आहे. 5 अधिक 10, 15. 15 अधिक 15, 30. 30 अधिक 12, 42 अधिक 8, 50. ही 50, ही 50 सेम आली पाहिजे. ओके, आता हिचं प्लॉटिंग करायचं. यांचं ही CF ग्रेटर दॅन प्लॉटिंग कसं करायचं, CF ग्रेटर दॅन OI. आता ही ते लोअर लिमिट घ्यायचं 5. 5च्या अगेन्स्ट 50 करायचं. आधीच 5च्या अगेन्स्ट किती गेले, 50 इकडे गेले. बरोबर आहे. नंतर येत आहे 10च्या अगेन्स्ट 42 आहे. 42 आहे ना, 42च आहे ना. 10च्या अगेन्स्ट 42. आता 42 40च्या पुढे येणार, 45च्या मध्ये येणार. तर 2 लाईनी छोट्या म्हणजे 41, त्याच्या पुढच्या 2 लाईनी म्हणजे 42, त्याच्या पुढच्या 2 लाईनी 43 करत 45 पण झाला. म्हणजे आपण इकडे मी अंदाजे घेतले. आता नंतर येते 30. 15ला 30, 15ला 30 कुठे आहे, 30 आहे. नंतर 10ला 15 ना. 10 नाही ग, 20ला 15. सॉरी, 20ला 15. 20ला 15 इकडे, बरोबर आहे. 20ला 15 आणि नंतर आहे 5. बरोबर आहे. 25ला 5 बरोबर आहे. आता हे मी जॉईन करणार.
हा जो पॉईंट आहे ना हा तुमचा मध्यमांक आहे. मध्यमांक इकडे मिळणार 15च्या थोडासा पुढे आहे. 15 16 17च्या रेंजमध्ये तुमचा मध्यमांक असेल. 16 17 काय असेल अंदाजे तेवढा असेल. किती मार्क लागले सर